समाजावरती अधिकाऱ्यांच्याकडून अन्याय होत असल्याबाबत दिनांक 13 तारखेपासून आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलेलं आहे. तरी आज 12 दिवस झाले तरी माननीय जिल्हाधिकारी तसेच सातारमधील तहसीलदार प्रांत मंडलाधिकारी यांच्याकडून कोणताही निर्णय सकारात्मक असा देण्यात आलेला नाही. या कुटुंबाची काही चुकी नसताना अधिकाऱ्यांच्या नजर चुकीने 10 ते 12 दस्त झालेले आहेत आणि या लोकांनी घरकुलासाठी त्या शेतामध्ये जमीन खरेदी केली असता ती जमीन वर्ग 2ची आहे आणि त्या जागेमध्ये तुम्हाला घर बांधता येणार नाही. जे काय आहे तुम्हाला 50% रक्कम भरावी लागेल. साहेब ते लोक गरीब आहेत, त्यांना घरकुल मंजूर आहेत आणि त्या घरकुलासाठी त्या लोकांनी जी जागा खरेदी केलेली आहे त्या जागेत भल्या दांडग्या लोकांनी बंगले बांधलेले आहेत. त्यावेळी प्रशासन झोपले होते. आज मागासवर्गीय मातंग समाजातील लोकांनी घरकुलासाठी 1 गुंठा जागा खरेदी केली तर प्रशासन जागृत झालेलं आहे आणि त्याचे तुम्हाला पैसे भरावे लागतील, अन्यथा तुम्ही तिथे राहू शकत नाही. अधिकाऱ्यांनी पैशाच्या लोभापोटी स्वतःची घरे भरून वर्ग 2च्या जमिनी 1 करणे, 1च्या 2 करणे असा भ्रष्टाचार चालू आहे. पण आम्ही आज त्यांच्यावरती कारवाईसाठी 10 ते 12 दिवस झाले 24 तास आपल्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करून देखील आम्हाला कोणताही सकारात्मक असा निर्णय दिला जात नाही. तरी गोरगरिबांनी न्याय मागायचा कोणाकडे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी अधिकाऱ्यांनी ह्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि ह्या गोरगरीब कुटुंबांना, दोन्ही कुटुंबांना योग्य तो न्याय देण्यात यावा. अन्यथा आम्ही पालकमंत्र्यांच्या घराच्या समोर जाऊन हे आंदोलन मांडू. आम्ही राहणार कुठं हा प्रश्न त्यांना विचारू. जर प्रशासन न्याय देत नसेल तर आम्ही न्याय मागणार कोणाकडं हा मोठा प्रश्न आहे. तरी साहेबांनी आज जे आम्हाला 12 दिवस झाले जो कुटुंबांना जो त्रास झालेला आहे, आज एवढी लोक आपल्यासमोर विनंती करत आहेत की साहेब आम्हाला न्याय द्या, तरी कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही. तर याच्यावरती विचार करून त्या कुटुंबांना योग्य ते न्याय द्यावा एवढीच मी विनंती करतो.